हा मुद्दा काम करावा अशी काँग्रेसची इच्छा पण असेल आता. किरणजी, शिवसेना, उबाठा आणि मनसे यांची युती झाली. यामध्ये मनसेचंच जास्त नुकसान झालं असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. आजची आपण बातमी पाहिली तर तर हाच आरोप करत मनसेचे जुने जाणते नेते आहेत संतोष धुरी यांनी आज पक्षाला रामराम केला आहे आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांनी उबाठाला ते शरण गेले आहेत असा त्यांचा आरोप आहे. आकडेवारी किंवा जागा वाटपातून असं चित्र दिसतंय का? नाही, नक्कीच असं चित्र दिसतंय. म्हणजे संतोष धुरींनी केलेल्या आरोपाच्या आधीसुद्धा अशी एक कुजबूज होती मुंबईमध्ये की जेव्हा शिवसेना, उबाठा आणि मनसेची युती होते, अशा वेळेला या युतीमध्ये वरचष्मा कोणाचा असणार, तर तो स्वाभाविकपणाने आत्ता आपल्याला उद्धव ठाकरेंचा दिसतोय. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे राज ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते पूर्णपणाने यशस्वी झालेले आहेत असं माझं याच्यातलं समज आहे. मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा दोन्ही बंधू एकत्र आलेत, राज ठाकरेंना असं वाटलं होतं की आपण हा सगळा शो आपल्या नावावर खपवून घेऊ, पण उद्धव ठाकरेंनी त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल, वरळीमध्ये ते असं म्हणालेत की हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो नाही आहोत, ही आमची लाँग टर्म रिलेशनशिप असणार आहे. तिथे जर राज ठाकरेंनी त्यांना खोडून काढलं असतं तर राज ठाकरेंची विश्वासार्हता किंवा राज ठाकरेंच्या एकंदरीतच उद्देशावर प्रश्नचिन्ह लागलं असतं. त्यामुळे राज ठाकरेंना उद्धवच्या मागे जाण्या वाचून गत्यंतर राहिलं नाही आणि उद्धव ठाकरे देतील तेवढ्या जागात स्वीकारण्यापासून त्यांना पर्याय राहिला नाही. राज ठाकरेंच्या पक्षातले दोन मुख्य कार्यकर्ते म्हणजे आज संतोष धुरी झालेत, याच्या आधी रोहन सावंत नावाचे अंधेरीचे विभाग प्रमुख आहेत, विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे विभाग अध्यक्ष म्हणतात, ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर दोन विभागातले मोठे पदाधिकारी सोडून जाणं याचा अर्थ उघड आहे की राज ठाकरेंच्या पक्षातल्या त्यांच्या समर्थकांना देखील शिवसेनेशी जे जागा वाटप झालेलं आहे ते पटलेलं नाही आहे. याचा फटका अप्रत्यक्षरित्या हा मनसेला बसणारच आहे. पण माझ्या पक्ष संघटनेला देखील किरणजी यामुळे थोडं नुकसान होऊ शकतं. पक्ष संघटना कशी वाढणार ना? म्हणजे समजा तुमचे नगरसेवक निवडून आले तरच संघटना वाढू शकते, संघटना असेल तर नगरसेवक निवडू शकतात. हे आपापसातलं त्याच्यातलं एक ती साखळी असते. त्या साखळीमध्ये आता काय झालं आहे, मनसेचा एकही नगरसेवक मुंबईमध्ये नाही. त्यामुळे मनसेला पक्ष वाढवण्यासाठी म्हणून नगरसेवकांची गरज आहे आणि नगरसेवक निवडून येण्यासाठी म्हणून पक्ष संघटनेची गरज आहे. संघटना खिळखिळी झालेली आहे आणि नगरसेवक पण नाही. अशा परिस्थितीमध्ये आता शून्य आहे, तर शून्याचे किमान 10 तरी व्हावेत. जे 10 होतील तो प्लस पॉईंट मनसेसाठी असेल, अशी त्यांची आता मनस्थिती मला याच्यामध्ये दिसते. म्हणजे मुंबईमध्ये हे घडते तर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आणखीच